इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार, मी तुमचा सगळ्यांचा लाडका होस्ट सहज सुलभ बंडू. आज या मंचावर आपल्याबरोबर गप्पा मारायला येणार आहेत अत्यंत थोर असे कलावंत जे महाराष्ट्राची हास्य जत्राचे स्टार आहेत. जोरदार टाणी स्वागत करूया अरुणजी कदम यांचे. नमस्कार. नमस्कार अरुण कदम, तुम्ही या मंचावर आलेला आहात आणि कार्यक्रमाचं नाव आहे चला मारूया गप्पा. स्वागत आहे तुमचं. Yes, it's an knocker to be here. काय ते? It's an knocker to be here. सर, इट्स एन ऑनर टू बी हिअर असं आहे ते. मी एक सर छोटीशी विनंती करतो सुरुवातीलाच की तुम्ही इंग्रजी भाषेच्या वाटेला जाऊ नका सर. सर, तुम्ही साठेला आलात तर अजून तुमची मातृभाषा आहे ती तुम्हाला ओळख दाखवत नाही. त्या दूरच्या भाषेकडे बघून तुम्ही शिट्टी नका मारू सर. कृपया बसा सर, पटकन. खुर्ची स्वतःहून पळून जायच्या आत बसा सर. त्याआधी हे घ्या सर. हे खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद. येस, बसा सर. येस. खूप आनंदाचा असा हा आजचा दिवस आहे. अत्यंत मोठे कलावंत इथे बाजूला आलेले आहेत. अरुणजी कदम यांची खरं तर वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. मराठी व्याकरण जेव्हा झोपत नाही त्यावेळेला त्याची आई सांगते झोप झोप, नाही तर अरुण कदम येतील. ही खरं तर मराठी व्याकरणाचा हा दरारा त्यांनी कमावलेला आहे. धन्यवाद. आणि दुसरं म्हणजे लिखित स्क्रिप्ट आणि ह्यांचे जे वैवाहिक जीवन होतं ते थोडंसं वादळी आहे. मग याच मंचावर आपण बघितलेलं आहे की त्यांचं हे जे नातं आहे लिखित स्क्रिप्ट आणि त्यांचं ते अनेक वेळेला त्यांनी अर्धवटा तिकडे सोडलेलं आहे. त्याचे याची देही याची डोळा आपण सगळेच साक्षीदार आहोत. तर आपण आता वळूया मुलाखतीकडे. हे सगळा प्रवास करून या क्षणाला तुम्हाला कसं वाटतंय? मला काय वाटतंय, मला एक मिनिट, मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं की आज तुम्ही इथे आलेला आहात. तुम्ही असंख्य मुलाखतीचे कार्यक्रम दिलेले असतील, ऑफकोर्स तुम्ही देणारच. तर आज माझ्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे. मी खूप स्ट्रेस होतो, मला खूप दडपण होतं, पण आत्ता गेलेलं आहे. पण आय मस्ट टेल यू वन थिंग, इथे तुम्ही अत्यंत मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहे, विस्तृत बोलायचं आहे. इथे तुम्हाला कोणीही अडवणार नाहीये. माझ्या मुलाखतींचा जो कार्यक्रम असतो तो नॉर्मली कसं असतं की मी समोरच्याला खूप बोलायला देतो, कारण माझा स्वभाव थोडासा अबोल असल्या कारणाने. मी तुम्हाला माहित नसेल पण लहानपणी मला घुम्या म्हणून ओळखायचे. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत याच्या तोंडातून शब्द बाहेर काढायला प्लंबरला बोलवायला लागते की अशी परिस्थिती माझी होती. एवढा मी अबोल होतो. त्यामुळे माझ्या कार्यक्रमात मी इतरांना बोलायला देतो. तुम्हाला जर दुसऱ्या कार्यक्रमात तुम्ही गेला तर तुम्हाला दिसेल की दुसऱ्या कार्यक्रमात मुलाखतकार खूप बोलतो. हो ना. पण प्रत्यक्ष ज्याची मुलाखत असते त्याला तो बोलायला देत नाहीये. पण माझ्या कार्यक्रमात तसं नाहीये. माझ्या कार्यक्रमात कसं आहे की ज्याचं अवकाश त्याने त्याचं सांगावं जे काय आहे ते असं आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, मुलाखतकार आहे ना मी. आय एम एन अँकर. हु इज अँकर? अँकर हु इज? आय एम अँकर. सांगितलं ना, परत विचारू नका मला. म्हणजे कसं असतं की आय एम एन अँकर आणि अँकर जो असतो ना त्याचं काम काय असतं, तुम्हाला बोलतं करणं. खरे. आता हा जे सगळे आलेले आहेत समोर किंवा हे जे ऐकणार आहेत ते कुणाचा अवकाश बघायला आलेले आहेत? तुमचं. मग मध्येच मग माझा ढग कशाला मी त्यांना दाखवायचा नाही का? इंडस्ट्रीत तसं नसतो. इंडस्ट्रीत तुम्हाला सांगतो असे काही काही मुलाखतींचे कार्यक्रम असतात, तुम्हाला सांगतो चीड येते हो. फ्रस्ट्रेटिंग असतं की ते मुलाखतकार इतके बोलत असतात असं वाटतं स्टुडिओत जवळ ठणकन वाजवावे, सांगावं की बाबा अँकर आहेस तू. अँकर म्हटलं ए तरी तुला येतो का? तू किती बोलतोय? समोरच्याचा पुतळा झालाय, पुतळा. वसाड्या माझा पुतलाच केला जाईल तू. हे जे आहे ना प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ना, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देतो. वा 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 वा. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा सुरुवातीचा सगळा जो काळ होता, हे सारखं मध्ये येते, हे जरा मागे घेऊ. मला पण दिसत नाही त्याच्यामुळे. तर तो तुमचा जो आधीचा सुरुवातीचा काळ होता तो एकांकिका, नाटक किंवा राज्य नाट्य स्पर्धा, व्यावसायिक नाटक याच्यावर राग काढण्यात गेला. त्याच्याने म्हणजे त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे आलात, एकदा कवी ग्रेसांच्या कविता वाचन कार्यक्रमात तुम्ही ग्रेस करा आज मी काय वाचणार आहे असं स्टेटमेंट केलेलं होतं. हे धारिष्ट्य तुमचं जे आहे, हे जे डेअरिंग आहे ते जन्मताच आहे
का तुम्ही त्याच्याकडे वेगळा क्लास लावला होता? काय वाटेल? मला काय वाटतं हे जे रसिको आहे एवढे थोर मोठे कलावंत जेव्हा मला वाटतं असं म्हणतात त्यानंतरच इतिहास रचला जातो. तुमच्या आधीच्या काळात तुम्ही शाहीर साबळे यांच्या बरोबर महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम शेकडो प्रयोग केलेत. हो अनेक प्रयोग केले आम्ही बाबांबरोबर. हो, बाबांचं मला नका सांगू, तुमच्या बाबांमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. हॅलो आम्ही शाहीर साहेबांनाच बाबा बोलतो. ते सगळ्यांचेच बाबा आहे, ते ग्रेट आहेत, तुम्ही चिंदी आहात, मुद्दा तुम्ही नाही. तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन मला असं तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही अनेक वर्ष हा समाज बघताय, समाजातले बदल तुम्ही बघता आहात. तर समाजातले बदल आणि हा समाज बघता बघता तुमचं जे अनुभवांचं संचित झालेलं आहे, अनुभवांची जी शिदोरी झालेली आहे ती आजच्या पिढीला कायापालट करण्यासाठी किती उपयोगी आहे याबद्दल तुम्ही आजच्या पिढीला काय मार्गदर्शन कराल, काय वाटतंय? मला काय वाटतं खरं तर actually एकदा पुन्हा सांगतो रसिको हो, जेव्हा मोठी मोठी माणसं मी- मला काय वाटतं हे म्हणतात त्यानंतर अतिशय महत्वाचं वाक्य ते म्हणायला जाणार असतात. यासाठी पेन आणि पेपर हातात घ्यावे. हे जेव्हा म्हणतात की मला वाटतं, हे जे त्यांचं वाटणं नाही वाटणं ते समाजाची गरज आहे रसिको. हा माझ्या बाजूला बसलाय तो अनुभवांचा एक दगड आहे का? नाही, तो डोंगर आहे. हा अनुभवांचा डोंगर आहे आणि तो आत्मक्लेशांचा सुद्धा डोंगर आहे रसिको. तिने आत्मक्लेश अनुभवलेले आहेत रसिको. डोंगर नाही, टेकडीच म्हणा, एवढंच काहीतरी आहे ते म्हणा, पण मुद्दा काय आहे त्या पलीकडे जाऊन त्या डोंगराच्या त्या टेकडीच्या सावलीत मी जेव्हा राहतो ना तेव्हा मला समाधान मिळतं, सुख मिळतं. काय वाटतं याच्याबद्दल? बसाडे तुझा काय प्रश्न आहे हा? गेली 10 मिनिटं तू बोलतोस आहेस बसाड्या. तू मला प्रश्न जो विचारतोस आहेस ना त्याच्यामध्ये मी बोलायचा प्रयत्न करतोय, तू दुसरा प्रश्न तू लगेच विचारतोस बसाड्या. मला बोलायला चान्स तर दे. तुला कळतंय काय, तू 10-12 प्रश्नांची भेल केलीस आहेस बसाड्या ना. त्याच्यावर तू नुसता लिंबू पिलीतच चाललास आहेस, पिलीतच चाललास आहेस, पिलीतच चाललास आहेस. ती अख्खी भेल तू खा बसाड्या, पण मना बोलू दे ना काहीतरी. मना बोलायचंय मना काय. रसिको हे जे पिचलेपण आहे ना तेच मला रसिकांना दाखवायचं होतं. नाही, नाही. ह्या पिचलेपणासाठी हा सगळा अट्टास होता. रसिको मला सांगायला हरकत नाही, हा माझा कार्यक्रम आहे अतिशय वेगळा आहे रसिको, अतिशय वेगळा आहे. मी नॉर्मल प्रश्न विचारणार नाही. नॉर्मल अरुण कदम सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्याबद्दल मी विचारणार नाही. एक वेगळा अरुण कदम आज मी सगळ्यांना दाखवणार आहे रसिको. तुमची जी कारकीर्द आहे, तुम्ही नाटक केलं, एकांकिका केल्या, स्टेट लेवलची नाटकं केली आहेत, व्यावसायिक नाटकं केलेली आहेत, त्या कारकिर्दीबद्दल मी तुम्हाला काहीच विचारणार नाही. त्याबद्दल काय विचारण्यासारखं तो मुद्दा नाहीये. पण आज समाजात फार मोठे मोठे कलाकार आहेत, अमिताभ बच्चन आहेत, कमल हसन आहेत, नसीर भाई आहेत, त्यांच्यासमोर तुम्ही कोण आहात? चिंदी. पण आपण इकडे चिंध्या गोळा करायला आलोय का? नाही. तर नाही. आपण का इकडे आलोय तर आपण त्या पलीकडचा जो भव्य दिव्य असा अरुण कदम आहे तो मला लोकांसमोर आणायचा आहे. काय सांगाल याच्यावर? म्हणजे मला काय वाटतं नाही म्हणजे तुम्ही अगदीच तुम्हाला सांगतो प्रसाद ओक, प्रशांत दामले यांच्या बरोबर तुम्ही रंगमंच शेअर केला, ठीक आहे, ते ग्रेट आहेत, तुम्ही चिंदी आहात, मुद्दा तो नाहीये. त्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की मला जो काही तेजस्वी असा हा माणूस दिसतोय तो मला लोकांना दाखवायचा आहे. तो काय आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल, काय सांगाल? म्हणजे मला काय जो तुम्ही प्रश्न विचारले तुम्हाला नेमकं कळलंच नाही.